जर तुमची रास मिथुन असेल तर 2026 हे वर्ष तुम्हाला सतत प्रश्न विचारणार आहे. फक्त विचार करायचा की शेवटी कृती करायची, कारण 2026 मध्ये एक योग्य निर्णय संपूर्ण वर्षाचे चित्र बदलू शकतो. मिथुन राशीच्या लोकांसाठी हे वर्ष नव्या कल्पना, नव्या संधी, नव्या ओळखी घेऊन येणार आहे. पण ओव्हर थिंकिंग आणि सतत निर्णय बदलण्याची सवय संधी हातातून घालवू शकते. यावर्षी करिअरमध्ये अचानक बदल, नवीन रोल, साईड इन्कमचे योग दिसतील. कम्युनिकेशन, मीडिया, सेल्स, टीचिंग, मार्केटिंग या क्षेत्रात विशेष प्रगती होऊ शकते. फेब्रुवारी ते जून 2026 हा काळ करिअर टर्निंग पॉईंट ठरू शकतो. पण सगळंच करू ही वृत्ती ठेवल्यास काहीच पूर्ण होणार नाही. 2026 मध्ये पैसा येईल, पण तो टिकवणं हे खऱ्या कसोटीचं काम असेल. अनेक छोट्या संधींमधून पैसा येईल, परंतु अचानक खर्च, उगाच घेतलेली कर्ज आर्थिक स्थिती विस्कळीत करू शकतात. नियोजन केल्यास वर्षा अखेरीस आर्थिक स्थैर्य नक्की मिळेल. मिथुन राशीच्या लोकांसाठी 2026 हे वर्ष संवादाची परीक्षा घेणारं आहे. बोललात तर नातं टिकेल, मन मोकळं केलं तर नातं वाढेल. पण खोटं बोलणं, कमिटमेंटची भीती आणि टाळाटाळ नात्यांमध्ये दुरावा आणू शकते. स्पष्ट बोला, गैरसमज टळतील. शरीर ठीक राहील, पण मन थकू शकते. झोप, स्क्रीन टाईम कमी, श्वसनाचे व्यायाम या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. मानसिक थकवा हा या वर्षातला लपलेला शत्रू आहे. यावर्षी पिवळा, फिकट हिरवा, आकाशी निळा हे रंग तुमच्या विचारांना सकारात्मक दिशा देतील. तुमचे महत्त्वाचे निर्णय बुधवार, शुक्रवार, एकादशी या दिवशी घेतल्यास उत्तम. दर बुधवारी ओम बू बुधाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप केल्यास लाभदायक. वही, पेन किंवा हिरव्या भाज्या दान करणे फलदायक ठरेल. मिथुन राशींसाठी हे वर्ष विचार करण्याचं नाही तर करून दाखवण्याचं वर्ष आहे. धन्यवाद.